हॅलो फ्रेंड्स, पल्लवी जाधव या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण क्षेत्रफळ आणि घनफळ हा टॉपिक घेणार आहे। या टॉपिकमध्ये तुम्हाला पहा, पहिला प्रश्न तुम्हाला काय दिसतंय, एका इष्टिका चित्तीची लांबी, रुंदी व उंची आपल्याला दिलेली आहे। तर लांबी किती आहे 10 सेमी, रुंदी किती आहे 6 सेमी आणि उंची किती आहे तर आपल्याकडे आहे 12 सेमी। तर आपल्याला सांगितले तर तिचे एकूण पृष्ठफळ किती, म्हणजे आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे। पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे, तर ते सूत्र कोणतं आहे पहा, तुम्हाला सांगते मी। तर आपल्याकडे काढायचं काय, पृष्ठफळ ना। मग आता पहा, हे पृष्ठफळ आपल्याला काढायचे आहे। पृष्ठफळ, आता पृष्ठफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे काय असतं पृष्ठफळाचं सूत्र। तर पहा, पृष्ठफळ थोडंसं पहा, गायब गडबड होते। तर पृष्ठफळाचं जे सूत्र आहे ते काय आहे तुम्हाला, तर पहा, तर दोन कंसामध्ये काय असणार आहे, लांबी गुणिले रुंदी अधिक, नंतर असणार आहे तुम्हाला रुंदी गुणिले उंची अधिक, आणि नंतर असणार आहे तुम्हाला उंची गुणिले लांबी, म्हणजेच काय, लेंथ इंटू ब्रेड्थ प्लस ब्रेड्थ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ, हे सूत्र आहे। तर याच्यामध्ये आता किमती ठेवूया। पहा, 2 गुणिले लांबी किती रे बाबा, 10 सेमी। तर काय करायचं मग, 10, तर ब्रेड्थ किती आहे, तर ते आहे आपल्याकडे 6 अधिक ब्रेड्थ आपल्याकडे 6 आहे, आणि मग नंतर 6 आपले हे ब्रेड्थ गुणिले उंची किती आहे 12 आहे, अधिक उंची आहे 12 आणि लांबी आहे आपल्याकडे 10। आता सगळ्या किमती आपण ठेवल्या, आता सोडवूया चला। 9 सख किती येते 60 येणार, आणि अधिक 12 सकम 72 अधिक 12 आहे 120, आणि हे सगळ्यांची टोटल बेरीज करायची। तर पहा, आता 2 गुणिले कंसाच्या सगळ्यांची बेरीज येते तुमची 252। आता काय करायचं पहा, तर 252 गुणिले 2 जर केले तर किती येणार, तर तुम्हाला येणार 504 चौसेमी। हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। तर पहा, तुम्हाला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, एका दंडगोलाकृती खांबाची त्रिज्या 14 सेमी असून त्याची उंची 4 मीटर आहे, त्याच्या वक्रभागाचे क्षेत्रफळ किती। आपल्याला विचारते वक्रभागाचे क्षेत्रफळ। तर पहा, आपल्याकडे काय काय दिलेलं आहे, आपल्याकडे त्रिज्या म्हणजेच आर दिले आपल्याला 14 सेमी, आणि आपल्याला पहिले परिघ काढावं लागेल। मग परिघाचं सूत्र काय असतं, 2 पाय आर। मग आता 2 गुणिले पायची किंमत किती 22/7, आणि गुणिले आरची किंमत किती आपल्याकडे 14। आता पहा, 7 एके 7, 7 दुने 14। आता पहा, गुणाकार करायचा, 22 दुने 44, 44 दुने 88 सेमी। हे काय आलेलं तुमच्याकडं, तर हे आलं तुमचं परिघ। आता तुम्हाला काढायचं आहे वक्र पृष्ठफळ। मग आता वक्र पृष्ठफळ पूर्ण काय लिहित नाही, पहा, वक्र पृष्ठफळ तुम्हाला काढायचं आहे, त्याचं आपल्याकडे सूत्र काय, परिघ काय असणार आहे, ते परिघ गुणिले उंची असते। किती असते, परिघ गुणिले उंची, हे वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे। मग आता आपल्याकडे परिघ किती आहे रे बाबा 88, आणि उंची किती आहे तर 4 आपल्याकडे मीटर आहे, त्याला सेंटीमीटरमध्ये करायला गेलो तर किती येणार, 400 सेंटीमीटर येणार। आता पहा, आता गुणाकार करायचं, तर किती येणार, तर आपल्याकडे येणार किती, तर पहा, हे 2 शून्य आपण देऊया, 4 8 चोक 32, 32ला 2, हातचे आले 3, परत 8 चोक 32, 32 आणि 2, 32 आणि 3 35, म्हणजे हे झालं आपल्याकडे आपलं उत्तर चौसेमी। आता पहा, तुम्हाला हे कुठल्या ऑप्शनमध्ये दिसतंय, तर पहा, ऑप्शन नंबर 4 मध्ये, ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर। पहा, तुम्हाला प्रश्न नीट दिसतच असेल, थोडंसं इथं जागेचं थोडंसं प्रॉब्लेम आहे, कारण की ते मागे स्टँड आहे त्याच्यामुळे। तर पहा, तुम्हाला प्रश्न काय दिले, 2 घनांची घनफळे तुम्हाला 8:125 या प्रमाणात आहेत, तर त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर किती। तर पहा, हे एकदम सोपं आहे। घनांची घनफळे बाजूच्या प्रमाणात असतात, म्हणजेच त्यांच्या बाजू घनफळाच्या घनमुळाच्या प्रमाणात असतात, म्हणजे घनफळाचे गुणोत्तर। आता पहा, तुम्हाला घनफळाचे गुणोत्तर किती दिले, आता हे तुमचं आहे घनफळाचे गुणोत्तर। मग आता हे घनफळाचे जे गुणोत्तर आहे ते तुम्हाला किती दिले रे बाबा, ते दिले तुम्हाला 8:125 असं दिलेलं आहे, 125 असं तुम्हाला दिलेलं आहे। मग आता ह्यांचं काय करायचं आहे तुम्हाला, आता घनमूळ काढायचं आहे। मग ह्यांचं बाजूचे गुणोत्तर असते, हे बरोबर काय असते, तर हे असते आपलं बाजूचे गुणोत्तर असते, बाजूचे गुणोत्तर असणार। मग आता आपण काढूया काय रे बाबा, तर आपण घेणार घनमुळात 8
आणि इकडे घेणार आपण घनमुळात किती 125. तर माहिती आहे 8 कोणाचा घन आहे रे बाबा 2चा घन आहे. त्याचप्रकारे 125 कोणाचा घन आहे रे बाबा 5चा घन आहे. मग आता काय तर हे झालं आपलं उत्तर. तुम्हाला कुठं दिसतंय तर पहा 2-5 कुठं दिसतंय तुम्हाला ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर. आता तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न काय आहे. एका इष्टिका चित्तीची लांबी रुंदी आणि उंची अनुक्रमे 8, 6 आणि 10 सेमी आहे. तर तिचे पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ किती आपल्याला सांगायचे. मग आता पहा एकदम सोप्या पद्धतीने आता प्रश्न सोडवणार. पहा तुम्हाला काय सांगितले मी की पृष्ठफळ आहे बाबा. मग पृष्ठफळ असल्यामुळे तुम्ही काय करणार तर त्याचं सूत्र लिहिणार. ते काय 2 कंसामध्ये काय असणार लांबी गुणिले रुंदी अधिक काय असणार. आता पहा मी इंग्लिशमध्ये बोलते कारण की मला तसंच फास्ट होतं. तर पहा लेंथ इंटू ब्रेडथ प्लस असणार आहे आपल्याला ब्रेडथ इंटू हाईट प्लस असणार आहे आपल्याला हाईट इंटू लेंथ. ओके तर असं बोलल्यानं मला थोडं फास्ट येतं म्हणून मी असंच बोलते सूत्र. तर पहा हे 2 कंसामध्ये आता नंतर एल आपल्याकडे किती आहे 8 गुणिले बी किती आहे 6 अधिक बी आपल्याकडे किती आहे 6 गुणिले हाईट किती आहे 10 आणि हाईट आहे 10 गुणिले एल किती आहे आपल्याकडे 8. आता सोडवूया. पहा तुम्ही 2 कंसामध्ये 8 सकम 48 अधिक साईन 10 60 अधिक दाईन 8 80. आता पहा ह्या सर्वांची बेरीज किती होणार तर ह्या सर्वांची बेरीज होणार तुमची 188. म्हणजे तुम्हाला आले इथे 2 कंसामध्ये किती येणार 188. म्हणजेच गुणाकार आहे काहीच नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. पहा या दोघांचा गुणाकार करायचं ते किती येते 376. आता 376 तुम्हाला कुठे दिसते ऑप्शन नंबर कितीमध्ये दिसतंय तर 3 मध्ये हे आपलं उत्तर. तर पहा आता हा आपल्याकडे 5वा प्रश्न आहे. प्रश्न काय पहा एका वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या 3.5 सेमी आहे. चित्तीची उंची तुम्हाला इथे 8 सेमी असल्यास वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती हे असा प्रश्न आहे. ठीक आहे तर पहा आपण आता आपल्याकडे रेडियस म्हणजे त्रिज्या किती दिलं आहे 3.5 सेमी दिलेले आहे आणि आपल्याकडे उंची किती आहे 8 आहे आणि वृत्तचित्तीच्या पृष्ठभागाचे जे क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र काय आहे 2 पाय आर एच हे तुमचं सूत्र आहे. आता एरिया इज इक्वल टू काय 2 पाय आर एच हे तुमचं सूत्र आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे किमती टाकणार आहे. कोणते कोणते किमती दिलेत तुम्हाला तर पहा हे 2 गुणिले पायची किंमत किती असते पायची किंमत आहे 22/7 गुणिले आर तुमच्याकडे किती आहे तर ते आहे तुमच्याकडे 3.5 आणि गुणिले एच किती आहे तुमच्याकडे तर 8 आहे. आता 5 7 1 7 7 5 35 आणि इथे 0.0 येणार. मग आता इथे तुमच्याकडे काय आले 2 गुणिले 22 गुणिले 0.5 गुणिले 8. आता ह्या सर्वांचा जर तुम्ही गुणाकार केला तर ते किती येणार आहे तुमच्याकडे 176. आता कुठं दिसते तुम्हाला 176 पहा तर 176 तुम्हाला दिसते ऑप्शन नंबर 1 मध्ये हे तुमचं ॲन्सर. आता हा प्रश्न पहा 6वा प्रश्न काय आहे एका गोलाची त्रिज्या 7 सेमी आहे त्याचे पृष्ठफळ किती असा हा तुम्हाला प्रश्न आहे. तर पहा तुम्हाला त्रिज्या किती दिलेली आहे 7 सेमी दिलेली आहे आणि गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय आहे 4 पाय आरचा वर्ग हे सूत्र आहे. मग तुम्ही काय करणार 4 गुणिले पायची किंमत किती तर 22/7 गुणिले आरचा वर्ग म्हणजे आर किती लिहिणार 2दा 7 गुणिले 7 लिहिले 7 1 7 7 1 7. आता तुमच्याकडे उरलं काय तर पहा 4 गुणिले 22 गुणिले 7 उरलेले आहेत. आता ह्या सगळ्यांचा करायचा गुणाकार किती येणार 616 हे तुमचं उत्तर. तर पहा इथे वही बसत नाही आहे त्याच्यामुळे थोडं क्रॉस केलं आहे मी कारण की ते लिखाणाला पाठीमागं स्टँड असल्यामुळं जागा नाही होत आहे. तर पहा आपण आता हा प्रश्न पाहूया. प्रश्न काय आहे आपल्याकडे एका दंडगोलाच्या तळाचे क्षेत्रफळ 38 चौसेमी असून उंची 13 सेमी आहे त्याचे क्षेत्रफळ किती हा प्रश्न आहे. मग तळाचे क्षेत्रफळ बेस बरोबर आपल्याकडे किती दिलं आहे 38 चौसेमी दिले हाईट किती दिले 13 दिले. तर दंडगोलाच्या घनफळाचे सूत्र आपल्याला माहिती आहे ते काय असतं तर आपल्याकडे आहे काय व्ही बरोबर एच ए फॉर एरिया आणि एच फॉर हाईट असतं. मग आता पहा याच्यामध्ये आपण आता किमती टाकूया. एरिया आपल्याकडे किती आहे 38 आहे आणि हाईट आपल्याकडे किती आहे 13 आहे आणि 38 गुणिले 13 केले तर तुमच्याकडे किती येणार आहे तर पहा तुम्ही करा 38 गुणिले 13 केले तर तुम्हाला 494 येणार आहे. 494 हे तुमचं काय असणार आहे उत्तर. कुठं दिसतंय रे बाबा तर पहा ऑप्शन नंबर 1 मध्ये हे तुमचं उत्तर.
तर पहा आपल्याकडे प्रश्न क्रमांक 8 आहे. प्रश्न काय पहा, एका इष्टिका चित्तीच्या बाजू आपल्याला दिलेले 3 सेमी, 5 सेमी व 7 सेमी आहेत. तर तिचे घनफळ आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याकडं काय काय दिलेले आहेत, बाजू दिलेले आहेत. मग ते काय असणार आहे, लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट असणार आहे. मग इष्टिका चित्तीचे घनफळ काय असतं, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट असतं. म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असतं. मग आता पहा, आता आपल्याकडे लांबी किती रे बाबा, तर लांबी आपल्याकडे झालं 3 आणि रुंदी किती रे बाबा 5 आणि उंची किती रे बाबा हे 7. आता ह्या सगळ्यांचं गुणाकार करायचं. 7 5 35 आणि 35 त्रिक किती येतं 105. म्हणजे 105 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 2 मध्ये. तर पहा आता पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे, एका गोलाची त्रिज्या 14 सेमी आहे, त्याचे क्षेत्रफळ किती, हे आपल्याला प्रश्न आहे. मग आपल्याकडे त्रिज्या दिलेली आहे किती रे बाबा 14. गोलाचे घनफळाचं सूत्र काय असतं, 4/3 पाय आरचा घन. मग आता आपण टाकूया किमती. ठीक आहे, 4/3 गुणिले पाय किती असतं 22/7 असतं. पहा बाकीच्यांचा आवाज आला. पहा आता आपण सोडूया. ठीक आहे, बॅकग्राऊंडमध्ये आवाज असल्यामुळे मला थांबावं लागत आहे मध्ये मध्ये. ठीक आहे, आता पहा आपल्याला गुणिले आरचा घन म्हणजे आर आपल्याकडे किती आहे 14. म्हणजे किती 14 म्हणजे 14 गुणिले 14 गुणिले 14. किती टाईम लिहिले आपण, 3 टाईम. का बरं लिहिले 3 टाईम, तर घन आहे म्हणून आपण 3 टाईम लिहिले. ठीक आहे, आता आपण याला सोडूया. पहा कसं, तर 7 1 7 आणि 7 2 14. आता पहा परत कशाला भाग जातो का, नाही जात. मग आता आपण काय करूया, 4 गुणिले 22 गुणिले 14 गुणिले 14 घेणार आणि खाली आपल्याकडे उरले किती 3. आता वरती सगळ्यांचा गुणाकार किती होते पहा तुम्हाला, तर तुम्हाला वरती गुणाकार होते 34 496 हे तुमचं गुणाकार होणार आहे. आणि मग नंतर हे खालचे तुमचे 3 जशाला तसे. तर असंच तुम्हाला ऑप्शन कुठं दिसते, तर पहा ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर. पहा आता हा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न काय पहा आपल्याकडे, एका इष्टिका चित्तीचे घनफळ 192 घन सेमी असून तिची लांबी रुंदी अनुक्रमे 6 व 4 सेमी आहे. तर उंची किती, उंची आपल्याला काढायची. घनफळाचं आपल्याला किती दिले, घनफळ 192 दिले, लांबी दिले 6, रुंदी दिले 4 आणि उंची आपल्याला काढायची. मग इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर आपल्याकडे सूत्र माहिती आहे काय असतं, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असते. ठीक आहे, मग आता आपल्याकडे व्ही बरोबर काय असणार आहे, तर घनफळाला काय म्हणतो आपण, व्ही म्हणतो. आता मग पहा, आता इथे आपल्याला हाईट काढायचं. मग हाईट इकडच ठेवायचं. आता हे जे इकडं गुणाकारात आहे हे इकडे येऊन भागाकारामध्ये जाईल. मग आपल्याकडं घनफळ किती आहे रे बाबा, तर घनफळ आहे आपल्याकडे 192 आणि लांबी किती आहे 6 गुणिले हे रुंदी किती आहे 4 आणि बरोबर काय एच. मग 100, आता पहा तुम्हाला काय आलेलं आहे 192 छेदामध्ये तुम्हाला किती आलेले 24 आणि बरोबर तुमचं काय आहे हाईट आहे. तर पहा 24 1 24 24 8 किती 192. मग एच बरोबर तुमच्याकडे काय आलेले आहेत 8. म्हणजे एच बरोबर तुम्हाकडे 8 आलेले आहेत. म्हणजेच एच म्हणजे उंची असते. मग उंची कुठे आहे रे बाबा 8. तर तुम्हाला कुठल्या ऑप्शनमध्ये दिसते, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर. तुम्हाला अशीच जर संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त काय करा, शेअर करा, जेणेकरून मला समजेल आणि व्ह्यूज करत जा आणि सांगत जा कमेंटमध्ये की तुम्हाला व्हिडिओ आवडले तर मी बनवेल आणि नाही तर नाही बनवेल. ओके, तर सांगा तुम्ही सर्वांनी तसं.